90% लोक तिशीनंतर ह्या 5 चुका करतात आणि म्हणूनच त्यांचा स्ट्रेस, ब्रेन फॉग आणि मूड कधीच ठीक होत नाही. तुम्ही पण यात आहात का? आणि 5व्या चुकीकडे तर आपण खूप दुर्लक्ष करतो, पण सगळ्यात जास्त फरक याच गोष्टीमुळे पडतो. तर पहिली चूक कोणती? फक्त शरीरासाठी खाणं, मेंदूसाठी नाही. तुमच्या शरीराला प्रोटीन लागतं, पण तुमच्या मेंदूला ओमेगा 3, व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियम लागतं. आणि याच्या कमतरतेमुळेच स्ट्रेस, एन्झायटी आणि विसरभोळेपणा वाढतो. म्हणून अक्रोड, जवस, मासे, हिरव्या पालेभाज्या यांना रोज जेवणात जागा द्या. तर फक्त शरीरासाठीच नव्हे तर मेंदूसाठीही खा. तर दुसरी चूक आहे, आजकालच्या आयुष्यात दबाव खूप आहे. करिअर, कुटुंब, जबाबदाऱ्या, सतत स्क्रीन. जर या सर्वातून तुम्ही जर मेंदूला विश्रांतीच दिली नाही तर तो थकून जातो. म्हणून स्क्रीन टाईम कमी करा आणि जास्तीची काळजी करणं थांबवा. तिसरी चूक काय होते? वय वाढलं की इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन हे कमी होतात आणि त्याचा मूड आणि मेमरीवर परिणाम होतो. तर यावर उपाय म्हणून नियमित व्यायाम करा. व्यायामाने ह्या हार्मोनल बदलांचे परिणाम कमी करायला मदत होते. चौथी चूक, शरीर फिट असेल पण मन फिट नसेल तर बाकी काहीच व्यवस्थित चालत नाही. म्हणून रोज व्यायाम, मेडिटेशन, डीप ब्रीदिंग यापैकी तुम्हाला जे जमेल ते निवडा आणि दररोज ते न चुकता करा. आणि 5वी सर्वात महत्त्वाची चूक, झोपेकडे दुर्लक्ष करणे. तर वयाच्या 30शीनंतर झोप कमी झाली किंवा झोप खराब झाली तर हार्मोन्स बिघडतात, मेमरी कमी होते, वजन वाढतं आणि इम्युनिटी कमकुवत होते. तर एकट्या झोपेमुळे एवढं सगळं होतं. त्यासाठी रात्री 7 ते 8 तास शांत झोप घ्या. झोपण्यापूर्वी स्क्रीन बंद करा आणि आपली झोपण्याची वेळ फिक्स ठेवा. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्राला आणि नातेवाईकांना शेअर करा ज्याला याची खरंच गरज आहे. तर अशाच नवीन नवीन टिप्ससाठी फॉलो करा.